विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. यानंतर आता सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. शनिवारी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. या निकालाबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहेत. यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे सध्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत असल्याने त्याच्या आतच नवी 15वी विधानसभेची स्थापना करणं आवश्यक असणार आहे. या पार्श्वभूमीवर निकाल लागल्यापासून नवं सरकार स्थापन होईपर्यंत काय प्रक्रिया असेल, स्पष्ट बहुमत कोणालाही मिळालं नाही, तर पुढची प्रक्रिया काय असेल हे जाणून घेऊ. त्यात सर्वात पहिला प्रश्न म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेपर्यंतची प्रक्रिया कशी असेल. मतमोजणीची सुरुवात 23 नोव्हेंबरला होणार आहे. आता ईव्हीएमसारखी जलद काम करणारी यंत्रणा आपल्याकडे असल्याने कदाचित त्याच रात्री 12 वाजेपर्यंत निकाल आपल्या हाती येतील. 1951च्या भारतीय लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातल्या कलम 67 प्रमाणे निकालाची माहिती राज्याच्या राज्यपालांसोबतच दिल्लीतल्या मुख्य निवडणूक आयुक्त कार्यालयाला कळवावी लागते. त्यासोबतच कलम 66 प्रमाणे राज्याचे प्रमुख निवडणूक अधिकारी निकालाची जाहीर सूचना काढतात. सध्याच्या विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत असल्याने त्याच्या आत नवी 15वी विधानसभा स्थापन होणं फार आवश्यक आहे. नवीन विधानसभा 24 नोव्हेंबरला स्थापन झाली की सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. तोपर्यंत बहुमत कोणाला मिळालं, सगळ्यात मोठा पक्ष कोणता हे सगळंच स्पष्ट होईल. सध्या महायुती आणि महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्व युती झालेली आहे. त्यामुळे या युतीत असलेल्या सदस्यांकडून सह्या असलेलं एक पाठिंब्याचं पत्र घेतलं जाईल. त्याआधी त्यांचा नेता निवडला जाईल. मग तो नेता सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडे दावा करेल. ज्या नेत्याने किंवा पक्षाने दावा केला आहे त्यांना खरोखरच बहुमत आहे का याची राज्यपाल खात्री करून घेतील. दुसरा प्रश्न म्हणजे निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधीचा कार्यक्रम कधी पार पडतो. विधानसभेची मुदत संपल्यानंतर साधारणपणे लगेचच एक अधिवेशन बोलावलं जातं. सरकार स्थापन झाल्याशिवाय हे अधिवेशन बोलावता येत नाही. सत्ताधारी पक्षाचा नेता म्हणजे मुख्यमंत्री राज्यपालांना अधिवेशन भरवण्याची शिफारस करतो. सरकार स्थापन झाल्यानंतर शपथविधीची प्रक्रिया सुरू होईल. ही होती संपूर्ण प्रक्रिया. व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.